नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी गट क 2026 चे फॉर्म सुटलेले होते 27 तारखेपासून. पण आता आपण आहोत 2 जुलैला, म्हणजे जवळपास 5 ते 6 दिवस फॉर्म भरायला मुलांना अडचणी येत होत्या. यावरती एमपीएससीला वारंवार विचारणा मी स्वतः फोन करून करत होतो. बऱ्याच वेळेस हेल्प सेंटर, नंतर यांचं कन्सर्न सेंटर, टेक्निकल सेंटर यांच्याशी बोलून बोलून शेवटी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. त्यातले फार कमी प्रॉब्लेम आता फक्त बाकी आहे. सो मी तुम्हाला म्हटलेलं आहे, फार काही म्हणजे एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा बाकी ऑलमोस्ट प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह झालेले आहे. आता प्रॉब्लेम येणार नाही, येत असतील तर तुमच्याकडनं काहीतरी इश्यू होतोय, मॅन्युअली तुम्ही जी माहिती भरता त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो आता यांनी काय सांगितलंय बघा, हे तर तुम्हाला सांगतोय, पण काही गोष्टी मी तुम्हाला लक्षात घ्या असं पण सांगतोय. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आता फॉर्म भरणार असाल तर हा व्हिडिओ भरल्याशिवाय फॉर्म भरू नका. तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये पण सांगा, बाबा रे हा व्हिडिओ बघ, याच्यात सांगितलेली माहिती चेक कर आणि मगच फॉर्म भर. नाहीतर 100% तुम्ही भविष्यात अडचणीत याल. हे सगळी मेहनत करायची, सगळी पाणी जायचं त्याच्यावर. तो आता मी जे सांगतो ते नीट ऐका, नीट समजून घ्या. यात काही डाऊट असेल तर तेही समजून घ्या, नंतर मला प्रश्न विचारा. मी तुम्हाला माझा नंबर शेअर करतो, मला फक्त व्हॉट्सअप करा तुम्ही, त्या नंबरला मी तुम्हाला त्याचे उत्तर पण देतो. पण डाऊट असेल तर चुकून माहिती भरू नका, सगळी मेहनत करायची आणि गडबड होऊन जायची. चला तर मग सध्या ऑल इज वेल जरी आहे, पण त्याच्या खाली मी एक वाक्य टाकलंय. काय वाक्य त्याच्या खाली? काय? बट ओनली इफ यू प्रिपेअर वेल. बट इफ काय? बट ओनली इफ यू प्रिपेअर वेल. तुम्ही जर वेल प्रिपेअर केलं तर ऑल इज वेल आहे, नाहीतर ऑल इज वेल नाही बरं का. लक्षात घ्या. फॉर्म भरला गडबड करून टाकली तर मग कसं काय ऑल इज वेल? लक्षात घ्या. चला वन बाय वन तुम्हाला सांगतो. 5 बदल कोणते ते पण, 6 बदल कोणते ते पण तुम्हाला सांगतो. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला आरंभ 3.0 आरटीओ एमवीआय ची बॅच चालू केलेली आहे आणि उर्वरित पदांसाठी लक्ष बॅच आपण चालू केलेली आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला धनंजय कचरा सर लीड करताय. तुम्हाला पूर्ण स्ट्रॅटेजी शेअर करणार, ज्यांनी 17 आणि 20 ला एक्झाम ऑलरेडी क्रॅक केलेली आहे. त्याबरोबर टेक्निकल नॉन टेक्निकलची पूर्ण टीम आहे. तुम्हाला 30% डिस्काउंट आहे, लगेच जॉईन करून घ्या. आणि इथे जर बघितलं तर लक्ष बॅचला तुम्हाला अभिजित राठोड सर पूर्ण मला इथे गायडन्स करतात. त्यांची टीम आहे पूर्ण. ही डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल, एकदा बघून घ्या. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये बॅचेस अवेलेबल आहे. ऑफलाईन नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याला अवेलेबल आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश बोथ मीडियमच्या बॅचेस अवेलेबल आहे. पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे. त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ आहे. स्टेट बोर्डची लेक्चर प्लस टेस्ट सिरीज आहे. 1-to-1 काउन्सिलिंग पण अवेलेबल आहे. आता जॉईन करा, लगेच खाली डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. फॉर्म सुटलेले 27 सप्टेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली. हे सगळी 5 प्रकारची पदं आहेत, हे टोटल जागा आहेत. ही एक्झाम ऑनलाईन होणार आहे. फॉर्म भरायची लास्ट डेट 17 जुलै, अजून वेळ आहे तुमच्याकडे. समजून घ्या आणि मगच फॉर्म भरा. आता यामध्ये एक एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो. पहिला मुद्दा, लायसन्स असा भरा फॉर्म, मात्र ही काळजी घ्या. आता फॉर्म भरताना बघा, यापूर्वी तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे आरटीओ एमवीआय या पदासाठी काय व्हायचं, जेव्हा तुम्ही इथे जायचं अप्लाय करायचे, अप्लाय केलं की तुम्हाला पुढे सबमिट करता येत नव्हतं. का सबमिट होत नव्हतं? तर त्यासाठी तुम्हाला हे 8 प्रश्न विचारले जायचे, ज्यामध्ये तुम्हाला यस उत्तर दिल्याशिवाय पुढे जात नव्हतं. यसच उत्तर द्यावं लागायचं तरच ते पुढे जायचं. नो दिलं तर पुढे जात नव्हतं. मात्र आता नो केलं मी, नो करून बघा सबमिट अँड पे हा ऑप्शन तुमच्याकडे ओपन आहे. म्हणजे आता टेक्निकल एरर नाहीये, एमपीएससीने यामध्ये बदल केलेला आहे. एमपीएससीने देर आहे दुरुस्त आहे 5 दिवस लावलेला. सो आता यावर तुम्ही पर्सनली खूप कॉल केले आणि त्यांनी सगळे ऐकून हे सॉल्व्ह केलेलं आहे खरं म्हणजे. सो राईट तो बनता आहे की हे सगळं बदल करून आणले इग्नाइट अकॅडमीने. ओके. सो नो केलेला आहे. नो करून तुम्ही नॉट ऍप्लिकेबल टाकू शकता किंवा 0 टाकून भरलं तरी चालतं. ओके. येतं लक्षात? तुमच्याकडे लायसन्स नसेल तर तुम्ही नो करून भरू शकता, असेल तर जे असेल त्याची माहिती अपडेट करून भरू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. मात्र तुम्ही इथे नो करून भरताय, पण एक गोष्ट विसरताय, मेन्सच्या वेळेपर्यंत 2 लायसन्स तुम्हाला लागणार आहे. त्यामधलं पहिला आहे विथ मोटरसायकल विथ गेअरचं आणि दुसरा लाईट मोटर व्हेकल, हे लागणारच आहे. सो आता लगेच अप्लाय करा म्हणून टाकलंय, मात्र ही काळजी घ्या. आता भरून टाका आणि बघू नंतर गडबड होऊन जाईल. आता अप्लाय करून टाका. हे झालं पहिला प्रश्न तुमचा. दुसरं, एनसीएल बाबत बघा. एनसीएल बाबत इश्यू काय यायचा, तुम्ही एनसीएल ला नो जर केलं, सपोज तुमच्याकडे आता नाहीये, नो केलं तर ते सांगायचं की तुमचं सिलेक्शन हे कॅटेगरी मधून होणार नाही. पण मग जर यस, म्हणजे त्यांनी तुम्हाला डेडलाईन दिली आहे, कधीपर्यंत दिली आहे? 27 सप्टेंबर पर्यंत तुम्ही काय करू शकता, एनसीएल काढू शकतात. बरोबर, ही डेडलाईन दिली. डेडलाईन जरी दिली आहे, पण तुम्हाला इथे नो जर केलं तर भरता येत नाही. याला यसच करावं लागतं. आता यस जर केलं तर तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला ते काढावंच लागणार आहे. मग आता इश्यू असा आहे, सर जर माझं निघालंच नाही, सर मला राहिलं माझ्याकडून काढायचं, तर मुख्याला प्रॉब्लेम येईल का? 100% प्रॉब्लेम येईल. समज मी काय बोलतो का? कारण प्रिलिम मधून मेन्स मध्ये जात असताना तुमचं सिलेक्शन कॅटेगरी मधून होत आहे. सपोज ओबीसीचे तुम्ही कॅटेगरी मधून तुमचं सिलेक्शन होत आहे आणि तुम्ही मेन्सला गेल्यावर सांगता की आमच्याकडे एनसीएल नाहीये किंवा काढलं नाही किंवा राहिलं किंवा गडबड झाली,
तर तुम्ही अपात्र होऊन जाल. म्हणजे काय एवढी मेहनत करून काय उपयोग नाही. सो आता चेक करा, उत्पन्नाचा दाखला निघत असेल आणि त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर एनसीएल निघणार असेल 27 पर्यंत, तरच येस करून फॉर्म भरा, अन्यथा नो करून टाका. हा जो तुमचा दुसरा इश्यू, काळजी घ्या. निघत असेल तरच येस करा, नाहीतर मग बघू नंतर मग गडबड होऊन जाईल. त्यानंतर तिसरा मुद्दा, याच्यावर मी सेपरेट एक व्हिडिओ घेतो, तुम्हाला हवा यात बरेचसे मुद्दे आहेत छोटे छोटे, सेपरेट बोलतो मी. तुम्हाला हवा असेल मला कमेंटमध्ये टाकाल. तिसरा मुद्दा आहे की एक सर्व्हिसमॅनला खरं म्हणजे एनसीएलची गरज नाहीये. एमपीएससीचं सेपरेट नोटिफिकेशन आहे विद्यार्थ्यांसाठी सूचना, त्यामध्ये मेन्शन केलंय स्पोर्ट पर्सन आणि एक सर्व्हिसमॅनला एनसीएलची गरज नाहीये. पण तरी इथे फॉर्म भरताना एक सर्व्हिसमॅनला एनसीएल भरावंच लागतं. जर नो केलं तर ते परत 30 मिनिटं दाखवते की तुम्हाला रिझर्वेशन मिळणार नाही. सो हा इश्यू अजून सॉल्व्ह झालेला नाहीये. सो जे एक सर्व्हिसमॅन ज्यांच्याकडे एनसीएल असेल त्यांनी भरून टाका, पण असे एक सर्व्हिसमॅन ज्यांच्याकडे एनसीएल नाही आहे त्यांनी मात्र थोडं थांबा. 2 दिवसात हा प्रॉब्लेम पण मी त्यांच्या मागे लावून सॉल्व्ह करून देतो. ओके, त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तुम्हाला बघा चौथा, की डिप्लोमाचे विद्यार्थी किंवा डिग्रीचे विद्यार्थी असेल ॲपियर म्हणून फॉर्म भरू शकत होते. याच्यापूर्वी भरू शकत होते, पण मुलांचा स्वतःहून काहीतरी इश्यू होत होता मुलांच्या बाजूने, एमपीएससी कडून नव्हता. ॲपियर करून तुम्ही फॉर्म भरू शकता. काळजी घ्या, फक्त तुम्ही ॲपियर आता करत आहात, पण तुमचं डिग्री ॲपियर केलं किंवा डिग्री किंवा डिप्लोमा ॲपियर केला तर मेन्स होईपर्यंत किंवा मेन्सचा फॉर्म भरेपर्यंत तुमच्याकडे हे डिग्री किंवा डिप्लोमाचं सर्टिफिकेट आलं पाहिजे, तुम्ही पास झाले पाहिजे. साधारणतः असं समजा, मी अंदाज देतो बरं का तुम्हाला, डिसेंबर जानेवारी 2027ला तुम्हाला मेन्सचा फॉर्म भरण्याची वेळ येऊ शकते. आता गव्हर्नमेंटने ती एक्सटेंड केली, एमपीएससी काही कारणास्तव पुढे गेली तर पुढे पण जाऊ शकते, पण माझा अंदाज आहे की डिसेंबर जानेवारीला मेन्सचा फॉर्म तुम्हाला भरावा लागू शकतो. सो या डेट पर्यंत तुमचे सर्टिफिकेट आले तर तुम्ही पुढे मेन्स देऊ शकता, अन्यथा देऊ शकत नाही. सो आता फॉर्म भरताना ही काळजी नक्की घ्या. ॲपियर करून मात्र फॉर्म भरता येतो, काही प्रॉब्लेम नाहीये. बघा सांगितलं मी तुम्हाला, डिप्लोमा इथे टाकायचा, इथे डिप्लोमा टाकायचा आहे. मेकॅनिकल असेल इंजिनिअरिंग सपोज ते ॲपियर केलं मी, त्यानंतर महाराष्ट्र स्टेट टाकलंय, बोर्ड टाकलं, जे तुमचं बोर्ड असेल ते ॲपियर केलं मी. बाकीची भरायची गरज नाही. बघा स्टार आहे का, मॅन्डेटरी आहे का, हे नाही. फक्त काय सीट नंबर टाकायचा आहे तुम्हाला, मंथ टाकायचा आहे आणि इयर आत्ताचं टाकून द्या, अपडेट आणि सेव्ह करा आणि पुढेचा फॉर्म भरता येईल तुम्हाला. त्याचप्रमाणे जे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते पण ॲपियर करून तुम्हाला भरता येईल. फक्त काळजी घ्या, हे सर्टिफिकेट तुमचं मेन्सचा फॉर्म भरायचा आहे डिसेंबर जानेवारीमध्ये, तोपर्यंत तुमच्याकडे आलं पाहिजे. ते येत असेल तर नक्कीच फॉर्म अपडेट करून भरा, अन्यथा तुम्हाला मेन्सचा फॉर्म भरता येणार नाही. मेन्सचा जर गेला तर भरता येणार नाही. म्हणजे मेन्सला म्हणजे त्या 2 पदांसाठी, बाकी पदांचं तुम्ही अपडेट करून कंटिन्यू करू शकतात, पण त्या 2 पदांसाठी ज्यांना टायपिंग लागतं ते तुम्ही कन्सिडर केलं जाणार नाही. सो आता हरकत नाही भरायला, निघत असेल तर वेळ मिळत असेल तर नक्कीच भरायला हरकत नाही. मराठी इंग्लिश बोथ लागतं बरं किती. त्यानंतर 5वा आणि 6वा मुद्दा थोडा किचकट आहे, लक्षात घ्या. 3 प्रवर्ग यांना इथे सूट नाहीच आहे. कुठे सूट नाहीये? ज्या विद्यार्थ्यांनी बघा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, अर्थक्वेक अफेक्टेड किंवा अंशकरण असेल, ह्या विद्यार्थ्यांनी जेव्हा आपण फॉर्म भरतो ऍडिशनल रिझर्वेशन विचारलं जातं. त्यामध्ये सपोज तुम्ही एकतर रिझर्वेशनला काय केलंय, प्रोजेक्ट अफेक्टेड करा किंवा अर्थक्वेक करा किंवा ग्रॅज्युएट पार्ट टाइम करा, जीपीटी म्हणतो आपण त्याला. तुम्ही जर इथे केलं तर तुम्हाला सूट कुठे नाहीये, तर तुम्हाला बघा इथे टॅक्स असिस्टंटला तुम्हाला या 3 पदांना, कोणत्या 3 पदांना, ह्या 3 पदांना मला सांगा, ह्या 3 पदांना टॅक्स असिस्टंटला रिझर्वेशन आहे का, नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ऍप्लिकेबल नाहीच तुम्हाला. हा, याच्या व्यतिरिक्त उरलेले जे 3 आहेत, कोणते, एक्स आर्मी, स्पोर्ट पर्सन आणि ऑर्फन अनाथ, त्यांना आहे सूट. सॉरी, एक्स आर्मी, दिव्यांग आणि अनाथ, त्यांना आहे सूट, ते भरू शकतात, ते इथे अपेअर होतील, बरोबर. सो ह्या तिघांना इथे सूट नसल्यामुळे इथे तुम्हाला नॉट एलिजिबल दाखवेल. मात्र क्लर्कला तुम्हाला एलिजिबल दाखवतो ना. का, तुम्ही चेक करा क्लर्कच्या ऍड मध्ये तुम्हाला रिझर्वेशन आहे, पण या टॅक्स असिस्टंट पदासाठी रिझर्वेशन नाहीये. सो तुम्ही एलिजिबल नाहीच असणार, लक्षात घ्या. आता हे 3 पदानंतर उरलेले जे 3 पद आहेत, एक सर्व्हिसमॅन, दिव्यांग आणि अनाथ, यांना मात्र काय, यांना 3 प्रकारचे सूट आहे. म्हणजे ते क्लर्कला पण ऍप्लिकेबल आहे, आणि टॅक्स असिस्टंटला पण ते काय आहे, ऍप्लिकेबल, दोघं ठिकाणी. कारण इथे त्यांचं रिझर्वेशन आहे, इथे पण रिझर्वेशन आहे. तो इथे फॉर्म भरला, फॉर एक्झाम्पल मी एक सर्व्हिसमॅन मधून फॉर्म भरला तर मला बघा दोन्ही ठिकाणी एलिजिबल दाखवलं, टॅक्स असिस्टंटला पण आहे आणि क्लर्कला पण मी एलिजिबल आहे. सो ह्या 3 प्रवर्गांना आहे इथे टॅक्स असिस्टंटला सूट आहे, बाकीच्या 3 प्रवर्गांना नाही. सो या सगळ्या गोष्टी क्लिअर आउट झालेल्या आहे. सगळं अपडेट करत असताना खाली ऑप्शन नेहमी येत असतात, ते ऑप्शन चेक करा. अपडेट नावाचा ऑप्शन असतो, तो अपडेट करा. अपडेट केल्यानंतर सेव्ह पण करा. सेव्ह केल्यानंतर पुढच्या विंडोला जाल तुम्ही, सगळं सेव्ह करत करत एंडला जाल तर तुम्हाला ही विंडो समोर येते. इथे सेव्ह करा, इथे लॉक, हे टिक करा, इथे सबमिट अँड लॉक करा आणि मग तुम्ही फॉर्म भरा. तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आता ऑल इज वेल आहे, फॉर्म भरला काही हरकत नाही. काल संध्याकाळपासून हे सगळं क्लिअर झालेलं आहे.
काल मी दुपारी व्हिडिओ टाकला होता की काही गडबड आहे त्यामुळे थांबा, पण आता सगळ्या मुलांनी फॉर्म भरायला पाहिजे. फक्त एक सर्व्हिसमॅन ज्यांचं एनसीएल नसेल त्यांनी फक्त थांबा. बाकी एक सर्व्हिसमॅन आणि स्पोर्ट पर्सन ज्यांचं एनसीएल नाहीये, मग त्यांच्याकडे एनसीएल असेल भरून टाका, पण एनसीएल नसेल तर थांबा. बाकी सगळ्यांनी फॉर्म भरायला हरकत नाही. फक्त फॉर्म भरताना मी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या. विशेष टायपिंग सर्टिफिकेटमध्ये मी तुम्हाला पाठीमागे बोललो होतो, पण यांनी ह्या एक्झाममध्ये किंवा आता ऍप्लिकेबल नाहीये कुणाला, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागणारच आहे. विदाऊट टायपिंग सर्टिफिकेट त्यांना फॉर्म भरता येणार नाही. तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओत बोललो असेल तर ते आता व्हॅलिड नाही आहे आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागेल. नसेल तर तुम्हाला क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटला फॉर्म भरता येणार नाही. क्लिअर झालं सगळ्यांना? आता काही डाऊट नाही, तुम्ही फॉर्म भरून टाका. आता फॉर्म तर भरताय तुम्ही, पण तयारी पण जोरदार करा, कारण कॉम्पिटिशन जबरदस्त आहे. आमच्या नाशिक सेंटरला मी ऑफलाईन लेक्चर घेतला आज. जवळपास 50-60 मुलं ऑफलाईन सेंटरला बसलेले आहेत एका बॅचला. आता त्या बॅच फुल होत आल्या. दुसरी बॅच आम्ही अनाऊन्स करायची ठरवतोय, पण दुसरी होणार नाही, एकच बॅच आम्ही घेतोय. तो अशा प्रत्येक सेंटरला ही अडचण येते आम्हाला की एकच बॅच होणार आमची, कारण एक्झाम तुमची तोंडावर आहे. तो नवीन बॅच होणार नाही आहे, त्या बॅचमध्ये लगेच इनरोल होऊन जा. नवीन बॅचची वाट पाहू नका. इथे आरटीओची बॅच पण ऑफलाईन ऑनलाईन आहे आणि लक्ष बॅच पण ऑफलाईन ऑनलाईन आहे. त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच घेऊ शकता तुम्ही. अदरवाईज ह्या नंबरला कॉल करून माहिती पण घेऊ शकता. आता ही माहिती तुम्हाला महाराष्ट्रात कोणीच देणार नाही, म्हणजे अतिशयोक्ती बोलत नाही, स्वतःचा बडेजाव करत नाहीये. पण जो अभ्यास माझा सांगतो एवढं तुमच्या बरोबर राहतो मी, तुम्हाला सगळ्या गोष्टींचे अपडेट देतो. मला एकतरी लाईक तुम्ही करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं ओपिनियन काय ते पण टाकू शकता आणि तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करू शकता. अशाच प्रकारची अपडेट बघण्यासाठी नक्की हा व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि विशेष यातला एक 2-3 मुद्दे तो सेपरेट व्हिडिओ घेऊन मी त्याची माहिती पण तुम्हाला देतो. ज्यांना आवश्यकता वाटते मला कमेंटमध्ये कळवा की मला सेपरेट माहिती द्या, ती पण मी तुम्हाला नक्की देतो. पुन्हा व्हिडिओ आपण. धन्यवाद.